हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे प्रियंका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये वटाणा बटाट्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. ही भाजी तुम्ही अगदी टिफिनला सुद्धा देऊ शकतात आणि लगेच झटपट बनवू शकतात. घरात जर एखादी भाजी नसेल तर ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये 2 पळी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपण थोडं गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की नाही हे मी चेक करते थोडं मोहरी टाकून. तेल छान आपलं गरम झालेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली. मोहरी नंतर लगेचच अर्धा चमचा जिरे टाकले. जिरे मोहरी मस्त तळतळून घ्यायची. त्याचा छान असं तळतळ असा आवाज आला पाहिजे. जिरे मोहरी तळल्यानंतर इथे मी काही 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या. त्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकल्या. लसूण सुद्धा आपण मस्त यामध्ये परतवून घ्यायचा. लसूण ब्राऊन होत नाही तोपर्यंत छान परतवून घ्यायचं. त्यानंतर मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदा मी या तेलामध्ये परतवून घेते. कांदा पण छान ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत मस्त परतवायचं आहे. अगदी सोपी भाजी आहे आणि अगदी झटपट होणारी भाजी आहे. यामध्येच कांदा परतवताना मी यामध्ये कढीपत्ता टाकते. कढीपत्त्याने भाजीला छान स्मेल येतोच आणि त्यासोबतच भाजी छान चविष्ट होते. कढीपत्त्यामध्ये बरंच कॅल्शियम असतं त्यामुळे मी बऱ्याच भाजींमध्ये कढीपत्ता यूज करते. कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचं. टोमॅटो पण छान मऊ करून घ्यायचं आहे. मऊ होत नाही तोपर्यंत मस्त परतवायचं. नेहमी आपण हाच विचार करतो रोज रोज कोणती भाजी करावी. जर एखादी भाजी नसेल तर ही भाजी एकदम सोपी. आणि त्यानंतर आता यामध्ये हिरवे वटाणे टाकायचे आहे. आता मी यात फ्रोझन वटाणे यूज करते. फ्रेश वटाणे असतील तरी चालतील. वटाणे सुद्धा आपण यामध्ये थोडे शिजवून घेऊ. यामध्ये आपण अजून काही भाज्या ऍड करू शकतो. म्हणजेच बीन्स तुम्ही टाकू शकता, तसेच फ्लावर सुद्धा तुम्ही टाकू शकतात. आणि यामध्ये टाकली थोडी हळद, चिमूटभर हळद टाकली. अर्धा चमचा तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं. आणि हे लाल बेडगी मिरचीचं तिखट मी टाकलं ते कलर येण्यासाठी. आणि थोडा कोणताही गरम मसाला. आणि यासोबतच आपल्याला टाकायची आहे थोडी धना पावडर. आणि आता हे सगळे मसाले छान एकत्र करून घ्यायचे. मी हा मसाला सगळा एकजीव करून घेतला आहे.
मसाला टाकताच भाजीला खूप सुंदर असा सुगंध येतोय आणि त्यानंतर मी इथे 2 बटाटे असे बारीक चिरून घेतले आहे. आधी ते शिलून घेतले आणि बारीक चिरले आणि ते बटाटे यामध्ये टाकायचे आहे. आणि आता हे बटाटे सुद्धा आपण या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेऊ. ही भाजी दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि चवीला पण खूप छान लागते. बटाटे पण मी मस्त एकजीव करून घेतले आणि आता बटाटे शिजवण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं. आणि आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकतात. आणि आता यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मिठाशिवाय चव कशी येणार म्हणून यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. खूप छान. अगदी 10 मिनिटांमध्ये भाजी होणार आहे. अगदी झटपट होते. आता यावर आपण झाकण ठेवून याला थोडं शिजवून घेऊ. अगदी 5 मिनिट पण खूप आहेत. 4 ते 5 मिनिट याला शिजवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर आपण आता हे झाकण ओपन करून बघूया. खूप मस्त स्मेल येतोय आणि आता बटाटा शिजला आहे की नाही हे चेक करूया. बटाटा मस्त शिजलेला आहे. आणि यावर आपण डिझाईनसाठी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून टाकूया. आणि आता याला सर्व करूया. आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही चपाती सोबत खाऊ शकतात, भातासोबत खाऊ शकतात. डाळ भातासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी तोंडी लावू शकतात. खूप छान लागते. ही भाजी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. आणि तुमची भाजी कशी झाली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी राहा.